हा काउंटर जो आपला आहे तो आहे सेमी वर्क साडीमध्ये। इथे तुम्हाला अशा टाइपच्या कलेक्शन मिळतात ना, बजेट फ्रेंडली कलेक्शन म्हणायला हरकत नाही। हे सेमी जिमिचू मटेरियल मध्ये तुम्हाला मिळणार आहे वर्क साडीच्या कलेक्शन मध्ये। पूर्ण सिरोस्की डायमंडचं काम दिलेलं आहे। इथे पाहू शकता पूर्ण सिरोस्की डायमंड सोबत तुम्हाला छोट्या छोट्या पर्लचं काम दिलेलं आहे। या काउंटर मध्ये 121 रुपयांपासून कलेक्शनची इथे सुरुवात होणार आहे। जय महाराष्ट्र मित्र मंडळी, आहो तुम्ही बोललात आणि मी कलेक्शन नाही आणले असं होणार का? वर्क साडीची कलेक्शन एवढी डिमांड आलेली होती ना, मागच्या वेळेस मी फॅन्सी साडीची कलेक्शन टाकलेली, पण थोडासा म्हणलं होतं की भाई थोडासा तर फॅन्सी साडीमध्ये वर्क साडी पण आणायला पाहिजे की नाही, तर वर्क साडीची कलेक्शन खास करून डेडिकेट केलं मी तुमच्यासाठी। आहो खूप ग्रँड साडी झालेला आहे सध्याला, आणि जसे की हा काउंटर जो आपला आहे तो आहे सेमी वर्क साडीमध्ये। इथे तुम्हाला अशा टाइपच्या कलेक्शन मिळतात ना, बजेट फ्रेंडली कलेक्शन म्हणायला हरकत नाहीये। आता काही लोकांना कसे असतात की बाबा वर्क साडीची कलेक्शन्स नेसावं, वर्क साडी पाहिजे असं सगळ्यांच्या मनामध्ये असतं, आणि सगळ्या बायकांच्या वॉर्डरोब मध्ये ना एक वर्क साडी तर नक्कीच भेटेल, आणि एवढी ग्रँड वाली साडी, हो की नाही? म्हणजे काही लोकांना अशी काय डाऊट असते माहिती का, वर्क साडी म्हटलं तर महागडी साडी? बिलकुल पण नाही। जर तुम्ही फॅक्टरी रेट मध्ये कलेक्शन परचेस केलात ना, तर तुम्हाला स्वस्तामध्ये ही कलेक्शन निपटून जातं आणि बिझनेसमध्ये बिझनेसही होऊन जातं। घरगुती बायका आहात, हाऊसवाईफ आहात, बिझनेस करायचा विचार करताय, या काउंटरमध्ये 121 रुपयांपासून कलेक्शनची इथे सुरुवात होणार आहे। फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काउंटर पाहू शकता किती मेसेज आलेले आहेत, कारण की नवीन कलेक्शन सध्याला आलेले आहेत। काही कलेक्शनची मी तुम्हाला काय करते, बंडल दाखवून देते। हे पाहू शकता पूर्ण फॅन्सी मध्ये साडी दिलेला आहे, पूर्ण फॅन्सी साडी आहे। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्या आपल्याकडे इथे आहेत मित्रांनो, पाहू शकता। आणि हे जे कलेक्शन्स आहेत ना, हे पाहू शकता, ह्या माणसाला कलेक्शन एक कलेक्शन्स काढतायत, तर त्याच्यामुळे काय आपण त्यांना डिस्टर्ब नाही करू शकताय। तर आपण काय करूयात, बाजूला काउंटरमध्ये साड्या आपण काढलेल्या आहेत, तर काय हे साड्या पण मी तुम्हाला 1 बाय 1 साड्या दाखवून देते। प्रत्येक काउंटरमध्ये तुम्हाला नवीन कलेक्शन पाहायला मिळेल। आपल्या ह्या काउंटरमध्ये कसं आहे, वर्क साडीचे कलेक्शन मी तुमच्यासाठी आणलेले आहे। खूप ग्रँड साड्या आहेत, तर चला आपण जास्त उशीर न करता कलेक्शनकडे सीधा वळूयात। सर्वप्रथम कस्टमरची हेवी डिमांड आहे आता सध्याला जिमिचू मटेरियल। हे सेमी जिमिचू मटेरियल मध्ये तुम्हाला मिळणार आहे वर्क साडीच्या कलेक्शन मध्ये। पूर्ण सिरोस्की डायमंडचं काम दिलेलं आहे। आता ही कलर जे आहे ना, म्हणजे शायनिंग फॅब्रिक मध्ये तुम्हाला हे कलेक्शन दिलेलं आहे। पूर्ण म्हणजे थोडासा नवीन कलेक्शन मध्ये आणि नवीन पॅटर्न मध्ये जो तुम्हाला ते डिझायनर सापडणार आहे। 121 रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून ते 2 ते 3 हजार रुपयापर्यंत कलेक्शनची व्हरायटी जो तुम्हाला ह्या काउंटर मध्ये भेटून जाईल। इथे पाहू शकता पूर्ण सिरोस्की डायमंड सोबत तुम्हाला छोट्या छोट्या पर्लचं काम दिलेलं आहे। त्यासोबत अजून एक जिमिचूची मटेरियल मी तुमच्यासाठी आणलेली आहे, पूर्णपणे वर्कचं काम राहणार आहे, आणि तेही म्हणजे थोडासा ग्रे आणि थोडासा शिबोरीचा पॅटर्न तुम्हाला इथे मिळणार आहे। मित्रांनो कलेक्शन्स एवढे आहेत ना की आम्ही दाखवता थकेन, पण कलेक्शन संपणार नाहीये एका दिवसामध्ये। तर हे सगळं कलेक्शन दाखवणं इम्पॉसिबल आहे, म्हणूनच आपण डेली व्हिडिओ बनवतो, आणि प्रत्येक आठवड्यामध्ये कसं आपल्याकडे नवीन कलेक्शन आपण लॉन्च करत राहतो। त्या कारणाने काय करतो की प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन कलेक्शन पाहायला नक्कीच भेटते। पाहू शकता किती सुंदर तुम्हाला इथे पॅटर्न दिलेला आहे, अगदी नवीन कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे। मित्रांनो बिझनेस करायचा विचार करताय तर आता ही चांगली सीझन आहे। सीझन मध्ये जर तुम्ही ऑन सीझन मध्ये जर बिझनेस करायचा विचार केला तर सेल आउट तर होणारच होणार। जर ऑफ सीझन आहे, सीझनच नाहीये, म्हणजे काही सण उत्सवच येणार नाही, तर तेव्हा तुम्ही बिझनेस सुरुवात करून काय फायदा? घरी आहात, घरी बसून सुरुवात करताय, तर काय करायचं, छोटासा एक 20,000चा अमाऊंट लावून तुम्हाला बिझनेस सुरुवात करायचा आहे। घराच्या बाहेर एक पॉम्पलेट म्हणजे एक काय तर म्हणतात ना त्याला, पॉम्पलेट सारखं काहीतरी एक बोर्ड करायचा आणि घराच्या बाहेर लावायचे, ते तुम्हाला फॅन्सी सुरतच्या फॅन्सी साड्या मिळतात। तर तुम्ही असं बोर्ड लावून दिला, समजून घ्या, तर फर्स्ट अट्रॅक्शन तर तिथेच होऊन जाणार, आणि तुम्हाला अशा फॅन्सी कलेक्शन कमी रिजनेबल प्राइसेस मध्ये मिळतात। आणि तुम्हाला जास्त म्हणजे जसं की तुम्हाला वाटत असेल ना की बाबा आमचे जे आसपासची लोक आहेत तेवढी महागडी साडी नाही घेऊ शकणार, तर तुम्ही जास्त म्हणजे 20 to 30% मार्जिन तुम्ही लावून हा सेल आउट करू शकता। आणि काही म्हणजे दुकानामध्ये समजून घ्या 500 रुपयाची साडी आपल्याला बाहेर मार्केटमध्ये मिळते, पण ती शोरूम मध्ये साडी आपल्याला 2000 रुपयाला मिळते। आहो प्लेसेस मॅटर करतं, ज्या प्लेस मध्ये तुम्ही विकतात ना त्या प्लेसमुळे त्याची जी किंमत आहे ना ते दुगणी होऊन जाते। जसे की आता 500 रुपयाची साडी आपण घरी विकली तर ते आपण 700-800 रुपयाला विकू शकतो, आणि तेच दुकानामध्ये गेलं की 1000 ते 1500 पर्यंत विकू शकतो। तेच आपण शोरूम मध्ये बुटीक मध्ये गेलं की 2500 ते 3000 ची त्याची रेंज असते। जसा बेस तसा भेस, तसं आहे आपला बिझनेस पण तसंच एक मॉडेल आहे। ज्या एरियामध्ये तुम्ही बिझनेस सुरुवात करताय ना त्या बिझनेसमध्ये तुम्ही अशा टाइपच्या कलेक्शन ठेवा, जेणेकरून तुम्हाला एक चांगला मार्जिन पण भेटेल आणि कलेक्शनचाही तुम्हाला म्हणजे अशा पाहिलं बायकांना वाटलं पाहिजे की भाई अशा प्रकारचे कलेक्शन तर बाहेर मार्केटमध्ये एवढ्या महाग मिळतात, तुम्ही कसं काय एवढं स्वस्त देते? अहो तीच एक टिप्स आहे जे तुम्हाला फॉलो करायचे।
कलेक्शन तुम्ही पाहू शकता, 101 कलेक्शन तुम्हाला मिळत आहे. त्या कलेक्शन मध्ये आपल्याकडे इथं वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्या, वेगवेगळ्या डिझायनर पॅटर्न तुम्हाला एवढ्या सगळ्या मिळणार आहेत ना की बाबा मीच सांगून म्हणजे कुठली कलेक्शन दाखवू कुठली नाही असं मीच कन्फ्युजन आहे सध्याला. तर तुम्ही तसं कन्फ्युजन करू नका. तुमच्या बजेटमध्ये बसणारी जो कलेक्शन आहे, तुमच्या सिटीमध्ये जो चालणारी व्हरायटीज आहे ते तुम्ही बिझनेसमध्ये ॲड ऑन करू शकता. मला तर माहित नाही ना की तुमच्या एरियामध्ये कुठला कलेक्शन पाहिजे, तर तुम्हाला जाणून घ्यायचं आत्ताच कॉल करा. तर मित्रांनो, कलेक्शन कसा वाटला नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी असं धमाकेदार अजून व्हिडिओ आणत राहील, तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.